नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आपण आज बनवणार आहे कारल्याची भाजी. कारल्याचं नाव तरी काढलं तर सगळेजण नाक मुरडतात, पण कडू असलं तरी कारलं शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. तर आपण आज बनवणार आहे कारल्याची भाजी. तर त्याच्यासाठी लागणार आहे कारलं, कमी तिखट मिरची आणि हिरवी. अशा पद्धतीने कारलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती वाफवून द्यायचं. तर पहा, कारलं प्रत्येकालाच आवडत नाही, पण कारल्याचा ज्यूस मात्र शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास होतो त्या लोकांनी कारल्याचा ज्यूस हा घ्यावाच. तर मधुमेहाचं प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि ज्यांना यकृताचा सुद्धा त्रास होत असेल तर त्यांनी सुद्धा हा ज्यूस नक्कीच घ्यावा. त्याशिवाय आपल्या शरीरात काही पित्त वगैरे झालं असेल तर त्याच्यासाठी या कारल्याचा ज्यूसचा खूपच उपयुक्त होतो. तर पहा, फायनली कारल्याची भाजी आपली रेडी झालेली आहे. तर पहा, अशी ही कारल्याची भाजी रेडी झालेली आहे. तर आज दुपारच्या जेवणासाठी आहे कैरी आणि टरबूज. हे तर सर्वांना आवडतंच. कैरी म्हटलं ती सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर दूध खूपच शिल्लक राहिलं होतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून श्रीखंड बनवण्यासाठी हे अशा प्रकारे बांधलेलं आहे. तर पहा, माझ्या नंदेने आज टिफिन दिलेला होता. तर पहा आपण नंदेने काय जेवण दिलेलं आहे. तर पहा, त्यांनी बनवलेली आहे मुगाची डाळ. त्यांच्या हातची मुगाची डाळ सर्वांनाच आवडते, त्याच्यामुळे 2 डबे भरून मुगाची डाळ दिलेली आहे. हे पहा, त्यांनी सुद्धा कारल्याची भाजी दिलेली आहे. इकडे पहा भेंडी तर सर्वांना आवडतेच आणि ही हळदी मिठातली गवार माझ्या सासूबाईंसाठी दिलेली आहे, कारण की त्यांना तिखट खायला जमत नाही.